नमस्कार, मी सुदेशना. आपण ऐकत आहात ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. किनवट तालुक्यातील मालकवाडी येथे नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. जिल्हा बँक अध्यक्षपद निवडीकडे सर्वांचंच लक्ष. जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. अपर पोलीस अधीक्षक चिखले यांची बारामतीला तर सहाय्यक पोलीस अधीक्षक देशमुख यांची नगरला बदली. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करा, महापौर शैलजा स्वामी. आता बातमीपत्र विस्ताराने. किनवट तालुक्यातील मालकवाडी येथे शेतकरी मनोहर सोपानराव गायकवाड यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनोहर सोपानराव गायकवाड वय वर्ष 50, राहणार मालकवाडी, तालुका किनवट यांनी शेतातील नापिकी आणि कर्जबाजारीपणा यास कंटाळून दिनांक 12 मे रोजी शेतातील झाडास गळफास घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलला 16 जागा मिळाल्या असल्या तरी निवडणुकीदरम्यान 3 राजकीय पक्षनेत्यांचा सहभाग असलेल्या या पॅनलने अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून कोणालाही प्रोजेक्ट केलं नाही. या पार्श्वभूमीवर बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी विकास पॅनलच्या विजयी संचालकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 8 जण आहेत, भाजपाचे 4 तर शिवसेनेचे 3 जण आहेत. मुखेड तालुक्यातील एक संचालक नेमका कोणत्या पक्षाचा मानायचा हे एक कोड आहे. राष्ट्रवादीतील 8 संचालक वेगवेगळ्या गटात विभागले आहेत. या पक्षांच्या वरच्या नेत्यांनी हस्तक्षेप करून अध्यक्षपदासाठी सर्वसंमतीचा उमेदवार दिला तर काँग्रेस पक्षाचे 5 संचालक या उमेदवारास मदत करू शकतात असं सांगितलं जातंय. अध्यक्षपदाची माळ भास्करराव पाटील खतगावकर यांच्या गळ्यात पडू नये अशी काँग्रेसची भूमिका राहील. पण शेतकरी विकास पॅनलने निवडणुकीतील एकजूट दाखवत एकत्र बसून खतगावकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केले तर ते सहजपणे अध्यक्ष होऊ शकतात. पण या पॅनलमध्ये एकाही संचालकाने तशी भूमिका मांडलेली नाही. ज्येष्ठांपैकी एखाद्याकडे अध्यक्षपद गेले तर उपाध्यक्षपदी नव्या चेहऱ्यातून एखाद्याला संधी मिळावी, पुढे रेटले जाऊ शकते. असे करताना प्रवीण पाटील चिखलीकर यांचे नाव पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदासाठी प्रवीण हे कमालीचे इच्छुक असल्याचं समोर आलंय. पोलीस दलातील पोलीस महानिरीक्षक व उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनंतर आता इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या होत आहेत. शहर उपाधीक्षक विजय कबाडे यांची बदली झाल्यानंतर बुधवारी आणखी 5 अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले आहे. यात अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बिलोलीचे अमोक गावकर यांचा समावेश आहे. त्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी MM परोपकारी हे येत आहेत. तसेच PCRचे पोलीस अधीक्षक यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी सुनील भारद्वाज येत आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यात अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांची बदली बारामती जिल्हा पुणे येथे अपर पोलीस अधीक्षक याच पदावर झाली असून त्यांच्या जागी नागपूरहून SY धिवरे हे येत आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे तर बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अमोक गावकर यांची बदली परभणीचे अपर पोलीस अधीक्षक पदावर झाली आहे. शहराची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी विविध भागात बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेरेपैकी नादुरुस्त असलेले कॅमेरे त्वरित सुरू करावे अशी सूचना महापौर शैलजा किशोर स्वामी यांनी आयुक्ताला केली आहे. शहरातील SP ऑफिस ते वर्कशॉप, भाऊसर चौक, SP ऑफिस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, देगलूर नाका, SP ऑफिस ते जिल्हाधिकारी कार्यालय, हबीब ताकीज, सोफाळा, SP ऑफिस ते ढवळे चौक, लातूर फाटा या मार्गावरील CCTV कॅमेरे बंद असल्याने शहराच्या सुरक्षतेचा प्रश्न समोर येत आहे. शहरातील 97 CCTV कॅमेऱ्यांपैकी केवळ 7 कॅमेरे चालू असून ते त्वरित चालू करावे. तसेच वजिराबाद सारख्या गजबजलेल्या भागात देखील कॅमेरे बसवावे अशा सूचना महापौरांनी आयुक्ताला केल्या आहेत. CCTV कॅमेरे 24 तास चालू राहणे अपेक्षित आहेत. काही कारणास्तव खराब झाल्यास तात्काळ दुरुस्त झाले पाहिजे, अन्यथा संबंधित एजन्सी किंवा संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी सूचना महापौर शैलजा किशोर स्वामी यांनी केली आहे. आणि याचबरोबर ब्रेकिंग न्यूजचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.